रत्नागिरीकरांचे विमानतळाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। रत्नागिरी विमानतळावर आता प्रवासी टर्मिनलचे काम वेगाने सुरू झाले। रत्नागिरीकरांचे आता विमानतळाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। या ठिकाणी आता काम हे वेगाने सुरू आहे। रत्नागिरी विमानतळासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून 147 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे। प्रवासी वाहतूक टर्मिनलसाठी आवश्यक जागेचे भूसंपादन पूर्ण झालेत। गेले अनेक वर्ष रत्नागिरीकरांना रत्नागिरी विमानतळाची प्रतीक्षा होती आणि आता हे स्वप्न ही प्रतीक्षा आता लवकरच पूर्ण होणार आहे। रत्नागिरीकरांचे विमानतळाचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे। रत्नागिरी विमानतळावर प्रवासी टर्मिनलचे काम आता वेगाने सुरू आहे। यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी देण्यात आलेला आहे। 147 कोटींचा हा निधी देण्यात आलाय। प्रवासी वाहतूक टर्मिनलसाठी आवश्यक जागेचे भूसंपादन पूर्ण झाले आहे। गेले अनेक वर्ष रत्नागिरीकरांना रत्नागिरी विमानतळासाठी प्रतीक्षा होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।